नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी STI RCP ॲप्लिकेशनमध्ये स्वागत. आपण या ठिकाणी 2011ची ESOची पूर्वपरीक्षेची ही प्रश्नपत्रिका बघतो आहोत, ज्याच्यातील आपल्याला हिस्ट्रीचे, ज्याला आपण इतिहास म्हणतो आहे, त्याचे प्रश्न बघायचे. आणि हे सगळं आता जे सध्या तुम्ही PSI STI ESOच्या परीक्षा देत असतात, कंबाईनची पूर्वपरीक्षा देत असतात, त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असे हे लेक्चर्स आहेत. ही लेक्चर सिरीज आहे. इतिहास हा अत्यंत बेभरोशाचा विषय म्हणून याच्याकडे बघितलं जातं. मात्र इथे एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. जर जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर नीट वाचल्यात तर इतिहास नक्कीच तुम्हाला एक खात्रीशीर मार्क्स देणारा विषय बनतो. आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये तेच बघायचं आहे. शेवटपर्यंत बघा, अजिबात टाईमपास नसणार आहे. पट प्रश्नांची ओळख आणि त्याच्या संदर्भातले थोडेशा जे संदर्भासहित स्पष्टीकरणं आहेत त्यांच्यावर आपण बोलणार आहोत. बघा, या ठिकाणचा प्रश्न होता की 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते. मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन होते: इंग्रजांना समूळ नष्ट करणे, सहकार्य करणे, विरोध करणे, वरीलपैकी कोणते नाही. आता इथे काही वेळेस ना गेस लावला गेला पाहिजे, तर्क लावला गेला पाहिजे. 1857 उठाव इंग्रजांच्या विरुद्ध आहे, सहकार्य करणं येईल का? नाही, संपला ना विषय. आता विरोध करायचं की समूळ नष्ट करायचं हे कन्फ्युजिंग होतं. मात्र उत्तर या ठिकाणी दिलं आहे की समूळ नष्ट करणे. याच्यानंतर जर प्रश्न आला तर तुम्हाला समूळ नष्ट करणे हे उत्तर द्यायचे आहे. टू अप्रूट द ब्रिटिश. पुढे भिल्लांचा उठाव टिंबटिंब येथे झाला. हा प्रश्न अनेक वेळा रिपीट झालेला आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. भिल्लांचा उठाव म्हटलं की तुम्हाला खानदेश आठवलं पाहिजे. भिल्लांच्या उठावाचा नेता तुम्हाला आठवलं पाहिजे. कोणाच्या नेतृत्वाखाली झालं होतं? जे म्हणतात ना आमचा खूप अभ्यास आहे, त्यांनी उत्तर द्यायचं आहे. भिल्लांचा उठाव खानदेशामध्ये झाला आहे, तिथे कोणी नेतृत्व केलं होतं? प्रश्न तुमच्यासाठी आहे. इथे 1857च्या उठावामध्ये या ठिकाणी कानपूर येथील नेतृत्व कोणी केलेलं आहे? दिल्ली येथील नेतृत्व कोणी केलं आहे? प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायची. कोणत्या ठिकाणी कोण नेते होते? महत्त्वाचे मुद्दे. तुम्ही कमेंट करत नाही. खूप कमी विद्यार्थी मित्र कमेंट्स करतात. ज्यांचे उत्तर, ज्यांचा अभ्यास झाला आहे ते कमेंट्स करतात. 1848 ते 56 या काळात अनेक संस्थानं कोणी खालसा केली. बघा, संस्थानांचं खालसाकरण. हु अनेक्ड मेनी इंडियन प्रिन्सली स्टेट्स बिटवीन 1848 to 1856 AD. संस्थानं खालसा कोणी केलेली आहेत? हा महत्त्वाचा प्रश्न. संस्थानांची खालसाकरण म्हटलं की तुमच्या समोर उत्तर आलं पाहिजे लॉर्ड डलहौसी. मित्रांनो, याच काळात याने काही विकासात्मक कामंसुद्धा केली आहे डलहौसीने. कोणकोणती कामं केली, कोणत्या नवीन यंत्रणा भारतामध्ये सुरू झाल्या या कालावधीमध्ये, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पुढे जालियनवाला बागेतील निरपराधी निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? जालियनवाला बाग हत्याकांड, सर्वांना माहीत असलेला हत्याकांड. गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले होते? गोळीबार प्रत्यक्ष कोणी केला होता? त्या ठिकाणी किती जण मारले गेले होते? जालियनवाला बाग हा कोणत्या राज्यामध्ये आहे, कोणत्या ठिकाणी ही घटना घडली? असे अनेक प्रश्न ज्याची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहे. 44 नंबर उत्तर आहे जनरल डायर. पुढे मी जातोय. 45 नंबरचा प्रश्न. 1932 डॉक्टर आंबेडकरांनी महात्मा गांधी यांच्यामध्ये जो करार झाला, हा करार वारंवार विचारला गेलेला करार. जाती निवाडा, पुणे करार, अस्पृश्योद्धार, रूपरेषा, वरीलपैकी कोणताही नाही. उत्तर जर म्हणाल तर पुणे करार. याला आणखी कोणकोणत्या नावाने ओळखलं जातं, हाही प्रश्न विचारला गेला आहे. सांगा. तारीखही तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. आपण घेतलेली आहे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. आपलं STI RCP ॲप्लिकेशन जे आहे याच्यावर PSI STI ESOचा संपूर्ण पूर्वमुख्य आणि मुलाखतीचा कोर्स उपलब्ध आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला देतो. तेथील फ्री लेक्चर सुरुवातीला बघा, नंतर तुम्ही तो जॉईन करू शकता. अत्यंत माफक शुल्क आहे. त्या ठिकाणी आपण हे सगळं घेतलेलं आहे इतिहासांच्या लेक्चरमध्ये. पुढे भारत सेवक समाज कोणी स्थापन केला? संस्थापक कोण आहे? नवरोजी, गोखले, गांधी की बिपिनचंद्र पाल? उत्तर मला वाटतं चुकायलाच नको. उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. मात्र कधीची स्थापना या समाजाची? सप्टेंबर 1916 होम रूल लीगची स्थापना कोणी केली? याज्ञिक, अरुंडेल, बेझंट, गोखले. प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतीय नावसुद्धा याच्यामध्ये आहे, एक महाराष्ट्रीयन नाव. 47चं उत्तर या ठिकाणी आहे ॲनी बेझंट. होम रूल लीगची स्थापना आहे 16 या ठिकाणी. मुख्यालय कोणत्या ठिकाणी ही होम रूल लीग सुरुवातीला उदयाला आली? ॲनी बेझंट कोणत्या देशाच्या होत्या माहीत असलं पाहिजे आम्हाला. पुढे जातो मी. 48 महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब झालेली शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला. याला दख्खनचे बंड असंही म्हटलं जातं, दख्खनचे दंगे असंही म्हटलं जातं. कोणत्या जिल्ह्यांमध्ये झाले होते? जिल्हे मुख्यत्वे फोकस झालेले, कोणतेही विभाग फोकस झालेले आहेत हे विचारलेलं आहे. मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून. महाराष्ट्रामध्ये कोणत्या साली? 1860, 1873, 75, 1905.
या ठिकाणी उत्तर आहे 1875. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. पुढे होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली? बघा आत्ता वरती प्रश्न विचारला मी. ॲनी बेझंट त्याच देशातून आले आहेत. उत्तर मला वाटतं तुमचं तयार असणार आहे. उत्तर आहे आयर्लंड. मित्रांनो, प्रश्न जुने, जर जो विद्यार्थी जुन्या प्रश्नांचा नीट अभ्यास करेल ना, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना सांगतोय आधी जुन्या प्रश्नांचा अभ्यास करा, नंतर पुस्तकं वाचा. जे जुने झाले आहेत का त्यांनी जुने प्रश्न आधी बघा आणि नंतर रिव्हिजन करा. बघा कसं रिझल्ट येत नाही ते बघा. महात्मा गांधींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रह याचं नेतृत्व कोणी केलं? धारासना. या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स होते आणि गुजरातमधील धारासना म्हटलं की एकच नाव आठवलं पाहिजे, सरोजिनी नायडू. काय? सरोजिनी नायडू. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? मुस्लिमांसाठीचे विभक्त मतदारसंघ. कधीचा कायदा आहे? त्याला काय तुम्ही मोर्ले विंटो म्हणणार की मॉन्टेग्यू चेम्सफर्ड म्हणणार? महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. 51 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर आहे विभक्त मतदारसंघ 1909 साली. कधी? 1909. पुढे जातो मी. शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी या महसूल पद्धतीमध्ये प्रत्यक्ष संबंध यांचा येत असायचा. शेतकरी आणि ईस्ट इंडिया कंपनी. रयतवारी, महालवारी, कायमधारा की तालुकदारी? डायरेक्टली शेतकऱ्याशी संबंध आहे. नावातच उत्तर दडलेले, नावातच. शेतकरी म्हणजे काय? रयत, जनता. मित्रांनो, उत्तर असे ओळखायला शिका. रयतवारी. मग रयतवारी सुरू कोणी केली? कोणत्या भागामध्ये सुरू झाली होती? कायमधारा सुरू कोणी केली? कोणत्या भागामध्ये सुरू झाली होती? महालवारी. महत्त्वाचे मुद्दे. प्रत्येकाचे संस्थापक माहीत असले पाहिजे, जनक माहीत असले पाहिजे. पुढे जातोय मी. 53 नंबरचा प्रश्न. ग्रँड ट्रंक रोड. मित्रांनो, मी स्वतः STI आहे, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असं या पदाला म्हटलं जातं. रोहिदास चोंदी पाटील माझं नाव आणि या पदावर निवड झालेला व्यक्ती तुम्हाला शिकवतो आहे. मला वाटतं यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी नसावी. एक अनुभवी व्यक्ती तुम्हाला शिकवतो आहे. मी 10 वर्षापासून या ठिकाणी अभ्यास करत आलेलो आहे, अध्यापन करत आलेलो आहे. याचा फायदा नक्कीच तुम्ही करून घ्याल, यात कोणतीही शंका नाही आहे. ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो? बघा, ग्रँड ट्रंक रोड म्हणतो आपण त्याला. 53 नंबरचा प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी जर बघाल ऑप्शन्स तुमच्याकडे होते आणि उत्तर आहे दिल्ली ते कोलकाता. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रचारासाठी जनतापत्र व टिंबटिंब या वृत्तपत्रांचा वापर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणकोणते वृत्तपत्र वापरलेले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 54 नंबरचा प्रश्न आणि उत्तर येतं मूकनायक. प्रश्न आलेले आहेत की मूकनायकच्या मुखपृष्ठावर सुरुवातीला कोणाची वचनं आहेत, अशा स्वरूपाचे प्रश्न आले. पुढे तुम्हाला मग सुधारक कोणाचा आहे, विचार लहरी कोणाचं आहे, वर्तमान दीपिका कोणाचं, याची उत्तर तुम्हाला देताच आली पाहिजेत. ज्यांना यावर्षी पोस्ट काढायचे आहेत त्यांना ही उत्तर देता आली पाहिजेत. कमेंट बॉक्समध्ये वाट बघतोय. जे काही स्वतःला खूप हुशार समजतात अशांना तर हे आव्हान आहे, मुद्दाम आहे. पुढे बघा, जातीभेद अस्पृश्यता निवारणासाठी टिंबटिंब यांनी 1944 समता मंच स्थापन केला. समता मंच 1944 महत्त्वाचं नाव आहे. खूप मोठे कार्य यांनी केले आहे. त्यांना भारतरत्नसुद्धा भेटलेला आहे. मला वाटतं उत्तराच्या जवळ तुम्ही पोहोचलेले असाल. भारतरत्न म्हटल्याबरोबर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. मग मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे, मला कमेंट्स पाहिजे. जो विद्यार्थी प्रामाणिक आहे तो कमेंट्स करणार. महर्षी कर्वे यांच्या विविध संस्था मला सांगा. त्यांचं महिला विद्यालय, महिला विद्यापीठ कधी स्थापन झालं? पाठच असलं पाहिजेत. आम्ही पाठ केलं होतं, तुम्हीही पाठ करा. आणि पाठ करावं लागत नाही आहे, वारंवार रिव्हिजन झाले की आपोआप पाठ होतं. राजर्षी शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते? निंबाळकर, भोसले, घाटगे की पवार? उत्तर आहे घाटगे घराणे. कोणाचे? राजर्षी शाहू महाराज. 1875 साली आर्य समाजाची स्थापना कोण करते? महत्त्वाचा मुद्दा आहे आर्य समाज. प्रश्न आला आहे. जे जे मुद्दे या प्रश्नांमध्ये कव्हर होत आहेत हे पहिले वाचून टाका. जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता येत नसतील ना तर पहिले हे नेटवर सर्च करा, पुस्तकात सर्च करा, वाचून टाका. कारण प्रथम प्राधान्य आलेल्या प्रश्नांना, आयोगाचे आलेले प्रश्न, मग ते 2011चे असू द्या, 2018चे असू द्या, 20चे असू द्या. स्वामी दयानंद सरस्वती यांचा गाजलेला ग्रंथ मला सांगा, जो आर्य समाजासाठी एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. आर्य समाजाच्या महत्त्वाच्या शाखा कोणत्या ठिकाणी होत्या? पुढे पुणे येथे इसवी सन टिंबटिंबमध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. बघा, मुलींची पहिली शाळा आहे कोणत्या वाड्यामध्ये सुरू केली? तो वाडा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे. मग ती दुसरी शाळा आहे तुम्हाला माहीत असली पाहिजे, तिसरी माहीत असली पाहिजे. पुणे कधी? सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. उत्तर आहे 1848. कोणापासून प्रेरणा घेतली होती? हाही प्रश्न आलेला आहे. हे नंतर होणार आपलं सगळं घेणार आहे. प्रत्येक लेक्चर बघत चला बस.
1873 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कशासाठी केली? बघा, सत्यशोधक समाज आणि महात्मा फुले यांच्यावर खूप सारे प्रश्न विचारले गेले आहेत. 1873 महात्मा फुले, सत्यशोधक समाज, काय आहे टार्गेट, काय आहे उद्दिष्ट, काय आहे उद्देश? 59 नंबरचा प्रश्न, धार्मिक चळवळ, इंग्रज सरकारविरुद्ध बंड, ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाची मुक्ती की राजकीय घडामोडी? महात्मा फुले म्हणले की ब्राह्मणी वृत्तीच्या जुलुमातून सामान्य माणसाची मुक्ती, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ब्राह्मणेतर अशा पद्धतीची चळवळ कुठेतरी आपल्याला ती लक्षात येते. गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुलेच. पुढे पाणी पुरवठा, धरणांची उभारणी आधुनिक रीतीने असेल, जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यानशास्त्र, संरक्षण याबाबत दूरदर्शी संकल्पना प्रथम कोणी मांडल्या? तेच आहेत महात्मा फुले. बघा, महात्मा फुलेंवर प्रश्न किती येत आहेत. इष्ट भाषेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, हे ब्रीदवाक्य कोणाचं आहे? 62 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर, ज्यांनी जिवंतपणे आपली स्वतःची प्रेरित यात्रा पाहिली. यांचं मला वृत्तपत्र सांगा. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणतं वृत्तपत्र कधी सुरू केलं होतं, कोणासोबत सुरू केलं होतं आणि नंतर कोणतं वृत्तपत्र स्वतंत्र सुरू केलं? सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केलंय? बघा, प्रश्न कसे येत आहेत पट 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 पट. गोपाळ गणेश आगरकर. टिंबटिंब म्हणाली की सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय सुधारणा निरुपयोगी आहे. सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी, याच्यावरून दोघा जणांमध्ये भांडण होतं. हा फार मोठा वाद होता आणि तो तुम्हाला माहीतच असला पाहिजे. सामाजिक सुधारणा महत्त्वाची आहे आगरकर म्हणायचे. राजकीय सुधारणा आधी झाल्या पाहिजे टिळक म्हणायचे. आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये भांडण झाले याच्यावरूनच. आगरकर म्हणायचे समाजाला आधी सुधारावा, आपोआप आपण राजकीयदृष्ट्या स्वतंत्र होऊ. टिळक म्हणायच्या आधी राजकीयदृष्ट्या स्वतंत्र व्हा, समाज आपोआप सुधरेल. इंटरेस्टिंग आहे, महान व्यक्ती आहेत. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराडजवळ टिंबटिंब या गावी झाला. कोणतं ते गाव? गोपाळ गणेश आगरकर. गावाचं नाव आहे टेंभू. मग शेकले या ठिकाणी कोणाचा जन्म झाला आहे? महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रश्न आला आहे. छत्रपती शाहूंना टिंबटिंब नावाने ओळखले जायचं. लोकांचा राजा, प्रजेचा राजा, महाराजा, बहुजन समाज व दलितांचा राजा. उत्तर आहे लोकांचा राजा, लोकराजा असं आपण म्हणूया. यांनी महार वतनी रद्द करण्याची आज्ञा केली. महार वतनी कोणी रद्द केली? इश्यूड अन ऑर्डर अबॉलिशिंग द महार वतन. कोणाची आज्ञा ही? ब्रिटिश सरकार, पंजाबराव देशमुख, कृष्णराव भालेकर की छत्रपती शाहू महाराज? 67 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे 4, छत्रपती शाहू महाराज. पुढे स्वतःच्या संस्थानात मागास वर्गाकरता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण? 50% आरक्षण ठेवलेलं आहे. महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक माहीतच असले पाहिजे. या ठिकाणी उत्तर म्हणाल तर छत्रपती शाहू महाराज. पुढे राजर्षी शाहू महाराज 1920 साली टिंबटिंब येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. 69 हुबळी या ठिकाणची सामाजिक परिषद, तिचे अध्यक्ष आहेत राजर्षी शाहू महाराज, हुबळीची. पुढे महर्षी कर्वे यांचा जन्म टिंबटिंब रोजी झाला. महर्षी कर्वे. 70 नंबरचा प्रश्न, 18 एप्रिल 1858 या रोजी जन्म आहे कर्वेंचा. 1907 महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे टिंबटिंब या संस्थेची स्थापना केली. 1907. 71 नंबरचा प्रश्न, कोणती संस्था आहे? महर्षी कर्वेंच्या अनेक संस्था आहे. अनाथ बालिकाश्रम, महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ, महिला विद्यालय, समता मंच. मित्रांनो, सणावळ्या म्हणतो ना आपण, काही सणावळ्या माहीतच असल्या पाहिजेत. संस्थांची थोडीफार क्रम ही माहीतच असली पाहिजे. 1907 म्हटलं की तुम्हाला आठवलं पाहिजे महिला विद्यालय. पुढे महर्षी कर्वे यांनी टिंबटिंब येथील विधवेशी पुनर्विवाह केला होता. कुठील विधवा? महत्त्वाचं आहे शारदाश्रम. शारदाश्रम कोणाची होती? सेवा सदन कोणाचे आहे? मुक्ती सदन कोणाचे आहे? 1958 साली भारतरत्न गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक? उत्तर तेच, धोंडू केशव कर्वे. यांचे सुपुत्र सुद्धा आहेत. त्यांनी महत्त्वाचं कार्य केलं आहे. त्यांचं एक गाजलेलं मासिक आहे. नक्कीच खूप थोड्या लोकांनाही माहीत असेल. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पुढे बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली? महात्मा फुले, विठ्ठलरामजी शिंदे, शाहू महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? 74 नंबरचा प्रश्न आणि बहिष्कृत हितकारणी सभा डॉक्टर आंबेडकरांची. मात्र कधीची? प्रश्न तो फार महत्त्वाचा आहे. मूकनायक नियतकालिक कोणी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मात्र कधी? हा प्रश्न तुमच्यासाठी. ज्यांनी वाचन केलंय त्यांनाच याची उत्तरं देता येतील. 1927 या वर्षी महाड येथे चवदार तळी सत्याग्रह कोणी सुरू केला? महाडचा चवदार तळी सत्याग्रह. मला वाटतं कोणाचंच चुकणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढे डॉक्टर आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये टिंबटिंबची मागणी केली. कशाची? सेपरेट इलेक्टोरेट, रिझर्वेशन, एज्युकेशन फॉर वुमेन की
टेम्पल एंट्री. उत्तर काय आहे? 77चं उत्तर आहे स्वतंत्र मतदारसंघ. हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. कोण? सामाजिक क्रांतीचे जनक. इंटरेस्टिंग आणि फसवणारा महात्मा ज्योतिबा फुले. पुढे टिंबटिंबाचा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. कशाचा आधार घेतला आगरकरांनी? प्रारब्ध, रूढी, बुद्धिप्रामाण्यवाद की धर्म? आगरकर म्हटलं की जोडी लागते बुद्धिप्रामाण्यवादाशी, रॅशनॅलिझमशी. पुढे 80 नंबरचा प्रश्न आहे मिस क्लार्क वसतिगृह. शाहू महाराजांनी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलं? मिस क्लार्क. आता हे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी वसतिगृह आहेत. तुम्हाला कोणकोणती माहीत आहेत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अस्पृश्यांसाठी होतं मिस क्लार्क. मित्रांनो, तुम्हाला हे सगळे लेक्चर्स आवडत असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबून ठेवा. आणि तुम्हाला हे सगळे PDF मिळवण्यासाठी आपलं STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यावर अभ्यास करत राहा. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.